नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय गणिताची स्टार्स प्रकल्पांतर्गत जी पॅटची परीक्षा घेतली जाते त्याची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा तुमचा ओरल आणि प्रॅक्टिकल असतं। प्रश्न तिसऱ्यापासून तुमची रिटन टेस्ट असते। तर बघूया प्रश्न तिसरा। सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। फर्स्ट, कॉस्ट ऑफ द टीव्ही इज 75,380 राईट इनवर्ड्स। तुम्हाला आता ही फिगर जी आहे टीव्हीची ही फिगर दिलेली आहे, ती इनवर्ड्समध्ये लिहायची आहे। म्हणून 75,380। बी, राईट द अमाऊंट रिटर्न ऑन द चेक इन फिगर्स। आता हा चेक आहे, या चेकवरती ही अमाऊंट दिली आणि ही इन वर्ड्स दिलेली आणि ती तुम्हाला फिगर्समध्ये लिहायची आहे। मग किती आहे बघा आता, 45,510 याप्रमाणे लिहायचे। क्वेश्चन सी, राईट द अल्टरनेटिव्ह इन द बॉक्स विच डज नॉट शो द एक्सपेंडेड फॉर्म ऑफ 72,945। आता हा 72,000 म्हणजे 70,000 प्लस 2,000 प्लस 900 प्लस 40 प्लस 5 असा याचा एक्सपेंडेड फॉर्म आहे। पण तो जो पर्याय दाखवत नाही तो आपल्याला शोधायचा आहे। आता इथे बघा 2,000 आहे, 70,000 आहे, 45 प्लस 5 प्लस 900 इथे पण तसं दिलेलंच आहे। इथं मात्र 70,000 प्लस 200 प्लस 90 बघा, इथं 900 पाहिजे होतं, इथं 90 आणि इथं 40 पाहिजे होतं, इथं 400 दिले प्लस 5 म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे। नंतर तुम्हाला इथं क्वेश्चन डी, ई, एफ अँड जी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन यातलं एक एक एक्झाम्पल तुम्हाला येणारच आहे। क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। इफ द कॉस्ट ऑफ पेंटिंग इज ₹50 पर स्क्वेअर मीटर, देन फाइंड द कॉस्ट ऑफ पेंटिंग अ वॉल विच इज 7 मीटर लॉंग अँड 5 मीटर ब्रॉड। आता इथं वॉल दिली आहे, वॉलला पेंटिंग करायचं आहे, त्याचं लेंथ जे आहे ते 5 मीटर आहे आणि बेड जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे। आता इथं एरिया ऑफ वॉल, एरिया इज अ रेक्टँग्युलर, सो इथं लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे रेक्टँग्युलरचं जे एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड, तो आपल्याला इथं वापरावा लागेल। लेंथ इज 5, ब्रेड्थ इज लेंथ इज 7 अँड ब्रेड्थ इज 5 इज एरिया इज 35 अँड टोटल कॉस्ट ऑफ पेंटिंग ऑफ वॉल इज ₹50 पर मीटर आहे, पर स्क्वेअर मीटर। सो 50 इज 35 आपल्याला लिहून दिलेलं आहे, म्हणून तर आपल्याला 50 लिहावं लागेल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 1,750 त्यांचा तो टोटल कॉस्ट ऑफ पेंटिंग ऑफ द वॉल आहे। बी, अ रनर कम्प्लीट्स 6 राउंड्स एव्हरी डे ऑफ अ ग्राउंड हॅविंग पेरिमीटर 120 मीटर्स। आता इथं ग्राउंडची पेरिमीटर 120 मीटर्स आहे अँड फाइंड द डिस्टन्स कवर्ड इन 6 राउंड्स म्हणजे एका राऊंडमध्ये तो रनर 120 मीटर्स डिस्टन्स कवर करतोय, तर 6 राऊंड्समध्ये किती असा प्रश्न आहे। मग डिस्टन्स कवर्ड इन द 6 राउंड इंटू इज इक्वल टू 6 इंटू 120, 120 इज 1 राउंड अँड मल्टिप्लाय बाय 6, डिस्टन्स कवर इन 6 राउंड, सो multiplication is 720 meters. Then C, calculate the area of the figure drawn on the graph paper. आता इथं एक फिगर इथं ड्रॉ केलेली आहे, त्याचे किती स्क्वेअर मीटर आहे ते काढायचं। इथं फक्त काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 square meter. So area of figure is 14 into 1 square meter is equal to 14 square meter. Then fifth question, solve the following examples. A, encircle the prime numbers. आता सर्कल ज्याला कोणाला करायचं, आपल्याला प्राईम नंबर्सला आपल्याला सर्कल करायचं आहे। तर प्राईम नंबर्स काय म्हणजे हुज डिव्हिजर्स आर ओनली 1 अँड इट सेल्फ, की त्यांचे डिव्हिजर्स फक्त 1 अँड ती संख्याच असते, तो नंबरच असतो। आता म्हणजे कोणत्याच दुसऱ्या संख्येने तितकं आपण डिवाइड होऊ शकत
नाही, ती संख्या फक्त त्याच नंबरने डिवाइड होते. सो 53 अँड 59 आर द प्राईम नंबर्स. सर्कल द डिव्हिजर्स ऑफ 60. आता 60ला कोणत्या नंबर्सने कंप्लीट भाग जातो त्यांना आपण डिव्हिजर्स म्हणतो. ते आपल्याला इथे शोधायचे आहेत. आता 21ने डिवाइड होत नाही, 60ने डिवाइड होतं, 17ने पण होत नाही, कारण 17च्या टेबलमध्ये 60 येत नाही. म्हणजे ज्या टेबलमध्ये 60 येतो ते नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. आता इथे किती येतात? 15. 60 अँड 15. सी इन सर्कल द कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर जे आहेत की ज्या नंबर्सला मोर दॅन 2 डिव्हिजर्स, ज्यांना जास्त डिव्हिजर्स असतात. आता 17, 19 अँड 23 आर द प्राईम नंबर. सो 20 and 24 has the more than 2 divisors, कारण यांना 1, 2, 4, 5, 10 याला पण 2, 4, 6 अशा अनेक नंबरने डिवाइड होऊ शकते. देन 6 क्वेश्चन. इथे तुम्हाला ए जो आहे ते द फॉलोइंग आयटम्स वेअर बॉट फ्रॉम अ ग्रोसर, कंप्लीट द बिल अँड फाइंड द टोटल अमाऊंट टू बी पेड टू द ग्रोसर. आता इथे एक बिल आपल्याला दिलेलं आहे. त्या बिलामध्ये फक्त काय बघायचं आहे की त्या काय, आता शुगर आहे, त्याचा रेट आहे 31 पर kg आणि हाफ kg फक्त घेतलेलं आहे. मग 31चं हाफ करा. 31चं हाफ किती येतं? 15.50. राईस 42 रेट आहे पर kg, 1 kg घेतलं आहे 42. आता इथं समजा कधी कधी असं येतं की तुम्हाला 2 kg असेल किंवा इथं 3 kg असेल तर त्याने मल्टिप्लाय करा आणि इथं तुम्ही त्या प्रत्येकाची टोटल अमाऊंट आणि याची टोटल इथं आपल्याला काढायची. टोटल आहे 57.50. बी क्वेश्चन. अ पेन्सिल कॉस्ट 3 and a quarter rupees. 3 and quarter म्हणजे 3 rupees and quarter rupees म्हणजे 3.25. पेन्सिल कॉस्ट किती आहे? 3.25 रुपीज. अँड पेन कॉस्ट क्वार्टर 2. आता क्वार्टर 2 म्हटलं आहे, 15 रुपीज म्हणजे 15 रुपीजला क्वार्टर इथं कमी आहे. म्हणजे 14 प्लस 14.75 म्हणजे 14 रुपीज अँड 75 पैसा. याप्रमाणे इथं 2 आणि अँड हे नीट लक्षात ठेवा. आता यांची टोटल केली 18 रुपीज म्हणजे टोटल कॉस्ट किती येणार आहे? 18 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन. इन 1 year द tree grew from 2.72 meter to 4.67 meters. Hence the height of tree increase by how many meters? आता इथं पहिल्यांदा त्या ट्रीची हाईट किती होती? 2.72 मीटर्स अँड नंतर किती झाली? 4.67 मीटर्स. आणि कितीने इन्क्रीज झालं ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला डिफरन्स काढावा लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. मग 4 meters and 67 centimeters and 2 meters and 72 centimeters. आता इथं यांचं सबट्रॅक्शन होत नाही म्हणून ते आपण किती घेतले? 3 घेतले. 1 meters मीन 100 सेंटीमीटर. 100 प्लस 67 इज इक्वल टू 167 म्हणजे हे येणारे 167. 7 minus 2 is 5. 16 minus 7 is 9 and 3 minus 2 is 1. 1 meter and 95 सेंटीमीटर एवढी हाईट वाढलेली आहे. क्वेश्चन नंबर 7 त्यातलं ए. इफ राधिका बॉट 16 ग्रॅम 450 mg गोल्ड इन जानेवारी अँड 24 ग्रॅम अँड 790 मिलीग्रॅम गोल्ड इन डिसेंबर, व्हॉट इज द टोटल वेट ऑफ द गोल्ड शी बॉट? आता हिने 2 महिन्यामध्ये राधिकाने गोल्ड घेतलेलं आहे. आता इथं ग्रॅम अँड मिलीग्रॅम. 16 ग्रॅम 450, 24 ग्रॅम अँड 790 मिलीग्रॅम यांचं इथं आपण काय केलं आहे? ॲडिशन केलेली आहे. अ वॉटर टँक इन अ स्कूल होल्ड 927 liters and 500 milliliters of water.
if 229 liters and 700 milliliters of water remained in the water tank at the end of the school, how much water was used. म्हणजे इथं पहिल्यांदा 927 लिटर्स अँड 500 मिलीलिटर्स त्या टाकीमध्ये वॉटर होतं आणि मग नंतर शाळा सुटेपर्यंत किती शिल्लक राहिलं तर 229 अँड 700 मिलीलिटर्स. मग इथं आता आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. मग या नंबरची फक्त सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना पण इथं आता 500 आहे, त्यात 700 मायनस होत नाही म्हणून आपण इकडनं एक इकडे घेतला. इथं 926 झाले अँड 5 मिलीलिटर्स अँड 1000 मिलीलिटर्स मीन्स 1 लिटर्स. त्यांचे ॲडिशन केली म्हणून 1500 झाले. त्यातनं 700 मायनस केले 800. याप्रमाणे इथं सबट्रॅक्शन करायचं आहे. सी क्वेश्चन, इफ प्रिया बॉट 8 पॅकेट्स ऑफ बिस्किट्स. प्रियाने 8 पॅकेट बिस्किट घेतलं आहे आणि ईच पॅकेट इज फॉर 30 रुपीज. एक पॅकेटची प्राईस आहे 30 रुपीज. 8 पॅकेट्स घेतले तर टोटल किती येणारे शॉपकीपरला किती रुपये द्यायचे आहेत. तर प्रिया पे टू द शॉपकीपर 30 इंटू 8 240. इथे मल्टिप्लिकेशन. तुम्हाला ह्या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये नेमकी कोणतं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 8A, हाऊ मेनी सरफेस अ क्यूब हॅव. क्यूबला 6 सरफेस असतात. 1 बॅक साईडचा 2, अपर अँड लोअर 4 अँड राईट अँड लेफ्ट 2 मीन्स 6 फेसेस. क्यूबॉइडला सुद्धा 6 फेसेस असतात. सो 4 इज द आन्सर. ऑब्झर्व द नेट अँड राईट द नेम ऑफ 3-dimensional figure. Choose the name from the bracket pentomino, cube and cuboid. आता इथे किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 आहेत आणि दिस शेप इज रेक्टँग्युलर. सो याच्यापासून काय तयार होतं क्युबॉइड तयार होतं. इथं पण 1 2 3 4 5 6 आणि इथं हे प्रत्येक शेप जो आहे तो स्क्वेअर आहे म्हणजे इथं क्यूब तयार होईल. Last question, solve the following examples. The number of farmers growing various crops in a village is given in the table. Draw a pictograph using given information. आता नेम ऑफ द क्रॉप दिलं आहे कॉटन, तूर, मैजा म्हणजे मका, जवार हेच आपण इथे लिहिलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे फक्त नंबर ऑफ द फार्मर्स दिले आहे आणि इथं आपल्याला याचे फिगर्समध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर इथं किती दिले बघा. यूज धिस 1 पिक्चर म्हणजे स्माइली काढायचे आहेत फॉर 8 फार्मर्स. म्हणजे 8 फार्मर्सला एक स्माइली म्हणजे 8ने इथं प्रत्येक नंबरला डिवाईड करा. 8 9 जा 72 म्हणजे इथं 9 स्माइली येणार. 8 4 जा 84 म्हणजे इथं 8 येणार, 8 स्माइली येणार. अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रत्येक नंबरला 8ने डिवाईड करून जो नंबर उत्तर येणार आहे, आन्सर येणार आहे तेवढे स्माइली काढायचे. 8 5 जा 40 म्हणून इथे आपण 5 स्माइली काढले. 8 4 जा 32 म्हणजे इथं 4 स्माइली आहेत. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण सॉल्व केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावी लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होईल, प्रॅक्टिस